श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. राधे राधे. प्रिय मित्रांनो, हे माता लक्ष्मी जो कोणी तुमच्या या चॅनलला सबस्क्राइब करेल आणि व्हिडिओला लाईक करेल त्याचे घर धन धान्याने भरून टाक. गाय मातेने स्त्रियांना दिला श्राप. मित्रांनो, कोणता श्राप गाय मातेने स्त्रियांना दिला होता? जो श्राप आज प्रत्येक मनुष्याला आणि स्त्रियांना भोगावा लागत आहे ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आजची कथा खूपच जास्त ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनल आहे. त्याचबरोबर खूपच भावनिक सुद्धा आहे. जर तुम्ही ही कथा मनापासून ऐकलीत तर तुम्ही सुद्धा अडचणीत असलेल्याला लगेचच मदत करायला तयार व्हाल. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये गोमातेला पूजनीय स्थान आहे. गाईला गोमाता म्हटले जाते, परंतु आज आपल्या या देशात गोमातेची खूपच जास्त दुर्दशा चालू आहे. गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला श्राप दिला होता आणि तो श्राप आज पण सर्व मानवजातीला भोगावा लागत आहे. त्यामुळे असे होऊ नये की आता जशी गोमातेची अवस्था चालू आहे त्यामुळे गोमाता पुन्हा एकदा आपल्या मानव जातीला श्राप देऊ नये आणि त्यामुळे एखादं मोठं संकट आपल्यावर येऊ नये. तर मित्रांनो, आपणास आजची कथा पाहायची आहे. त्यापूर्वी माता लक्ष्मीला प्रार्थना करतो की हे माता लक्ष्मी, जो कोणी तुमचा हा चॅनल सबस्क्राइब करेल त्याचं कुटुंब नेहमी हसते खेळते राहू दे, त्यांच्या घरात कधीही धन धान्याची कमतरता येऊ नये. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरच सबस्क्राइब करा. मित्रांनो, ही खूप जुनी अशी गोष्ट आहे. एका नगरांमध्ये मोहन नावाचा एक व्यक्ती राहत असे. मोहन त्याच्या घरी गोमाता पाळत होता. गोमाता जे दूध द्यायची ते मोहन बाजारात नेहून विकत असे व त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात धनसंपत्ती मिळत असे. काही दूध तो घरातील लोकांना सुद्धा प्यायला देत असे. त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा उत्तम होते. असेच काही महिने चालू होतं. मोहन आणि त्याच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छान प्रकारे चालू होता. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते. जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते तेव्हा मोहनला ती गाय बिनकामाची वाटते. आता फक्त ती गाय त्याचा चारा खायची, परंतु त्या बदल्यात त्याला काहीच द्यायची नाही. त्यामुळे मोहाने त्या गायीला नेऊन जंगलात सोडले. जेव्हा गोमातेला जंगलात सोडले तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली. असेच काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती. एके दिवशी असं होतं की गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते. रडता रडता गोमाता म्हणू लागते, हे भगवान, तुम्ही मला गाय का बनवलं? माझ्या सोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केला आहे. या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध देईल तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली, मला चारा खायला दिला आणि माझी सेवा देखील केली. परंतु जसे मी दूध देणे बंद केले तसे त्याच्यासाठी मी निकामी बनले आणि त्यामुळे त्याने मला सोडून दिले आहे. आता मी उपाशीपोटी या जंगलात भटकत आहे. हे देवा, तुम्हीच सांगा आता मी काय करू, कुठे जाऊ? गायीची ही यातना पाहून प्रकृती सुद्धा रडू लागली. गाय जोरात हंबरडा फोडून देवाला हाका मारत होती आणि रडत होती. गायीची ही अवस्था पाहून देवाला सुद्धा खूप वाईट वाटत होत. यातनेने त्रस्त गोमाता आता रडत रडत इकडे तिकडे फिरत होती. इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचे ते ती खात असे. असेच काही दिवस निघून गेले. त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा 2-3 महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोहोचते. गोमाता फिरत फिरत जेव्हा त्या नगराजवळ आली तेव्हा तिथे मीना नावाच्या स्त्रीने गोमातेला पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्या मनात लाच जागे झाले. तिच्या मनात विचार आला की मी या गायीला पकडते, कारण ही गर्भवती आहे आणि काही दिवसात एका वासराला जन्म देईल.
आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात दूध सुद्धा मिळेल आणि ते दूध विकून मी धनवान बनू शकते, खूप सारे पैसे मी कमावू शकते. त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचे सुद्धा पालनपोषण करू शकते. असा विचार करून ती स्त्री तिच्या घरी गेली आणि तिच्या नव्याला बोलावून आणलं. जेव्हा मीना घरी गेली आणि नव्याला घेऊन पुन्हा तिकडे आली, तेव्हा तिने पाहिले की गाय तिथे नव्हती, तिथून ती कुठेतरी गेली होती. मित्रांनो, गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती. असेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेची वासराला जन्म द्यायची वेळ जवळ आली होती. गोमातेने एका वासराला जन्म दिला. गोमातेने वासराला जन्म एका झाडाच्या खाली दिला. परंतु जी मीना नावाची स्त्री होती, ती तिकडे त्याच जंगलात त्या झाडाच्या शेजारीच गवत कापण्यासाठी गेली होती. आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिलं, तेव्हा ती तिच्या जवळ आली. मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते, हे स्त्री, तू माझी एक मदत कर. हे जे माझे वासरू आहे त्याला मी उचलू तर शकत नाही. त्यामुळे हे स्त्री, तू माझी एक मदत कर. माझ्या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव, जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणावर जाऊ शकेल. गायीचे असे बोलणे ऐकून मीना गायीची मस्करी करू लागली. तिची मजा घेऊ लागली, तिच्यावर हसू लागली. त्यानंतर मीना म्हणू लागली, मी तुझी मदत का करू? मी तुझ्या वासराला हात लावणार नाही. ते किती घाण आहे. तू ज्या वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे. मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत. गोमातेने मीना जवळ खूप वेळा विनवण्या केल्या, परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेचे काही एक ऐकायला तयार नव्हती. गोमाता मीनाला पुन्हा म्हणू लागली, हे स्त्री, तू कृपया माझी मदत कर, कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखादा जंगली प्राणी त्याला मारून टाकेल. म्हणूनच तू माझी मदत कर, कारण माझ हे वासरू अजून चालू सुद्धा शकत नाही. हा अजून खूपच नाजूक आहे. कमीत कमी 8 ते 9 महिन्यानंतर माझे हे वासरू चालू शकेल. मित्रांनो, त्यावेळी प्राण्यांची पिल्लेही 8 ते 9 महिन्यानंतर चालू शकत होती. परंतु आता तशी परिस्थिती नाही. आता प्राण्यांची पिल्लेही जन्म दिल्यानंतर लगेचच चालू शकतात. मित्रांनो, गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती, परंतु ती फक्त तिची मस्करी करत होती, तिच्यावर हसत होती. मात्र तिला मदत करायला तयार नव्हती. त्यामुळे संतापून गोमातेने मीनाला श्राप दिला, तू माणूस आहेस, तुला हात आहे, तू माझी मदत ही करू शकतेस, परंतु तुला माझी मदत करायची नाहीये. तुला फक्त माझी मस्करी करायची आहे. त्यामुळे मी तुला श्राप देते की माणसांची मुले जी जन्मल्या चालू शकतात, ती आता जन्मल्यावर 8 ते 9 महिने चालू शकणार नाही. मित्रांनो, पूर्वी प्राण्यांची पिल्ले ही जन्मल्यावर चालू शकत नव्हती, परंतु माणसांची मुले जन्माला आल्यावर ताबडतोब चालू शकत होती. मित्रांनो, गोमातेने श्राप दिला की तुझी म्हणजे माणसांची मुलही जन्मल्यावर 8 ते 9 महिन्यानंतर चालू शकतील. जी आता लगेच चालत आहे ती यापुढे जन्मल्यावर लगेच चालू शकणार नाही, तर 8 ते 9 महिन्यानंतर त्यांना चालता येईल. आणि जी प्राण्यांची पिल्ले आहेत ती जन्मल्यावर लगेचच चालू शकतील, असा श्राप गोमातेने दिला. मित्रांनो, त्या मीनाच्या एका चुकीमुळे पूर्ण मानवजातीला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावा लागत आहे. मित्रांनो, खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात, परंतु गोमातेच्या पोटामध्ये पूर्ण 33 कोटी देवांचा वास असतो. शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये गोमातेला खूप महत्त्व देण्यात आले आहे. आणि जेव्हा गायीचा अपमान होतो, गाय क्रोधित होते, तेव्हा सर्व 33 कोटी देव देवता पण क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हळहळू लागते.
आणि गोमातेच्या या शापामुळे माणसाची मुले आता 8 ते 9 महिने चालू शकत नाही। मित्रांनो, याचे प्रमाण सुद्धा वेदशास्त्रात दिले आहे। सुखदेवाने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरितच चालत चालत जंगलात गेला होता। त्याचबरोबर महर्षी व्यास सुद्धा जन्मल्यानंतर लगेच चालू लागले होते। याबद्दल एकच नाही तर असे अनेक प्रमाण वेदशास्त्रात दिलेले आहे। परंतु जेव्हापासून गोमातेने हा श्राप दिला आहे तेव्हापासून जी प्राण्यांची पिल्ले आहे ते जन्मल्यापासून लगेच चालू शकतात, परंतु माणसाची मूल 8 ते 9 महिन्यानंतर चालू शकतात। शास्त्रानुसार जे मूल 8 किंवा 7 महिन्यांपासून चालायला सुरुवात करते तर अशा घरावर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो। याचा अर्थ असा आहे की त्या घरातील लोक गोमातेची ख्या भक्तिभावाने पूजा करतात आणि गोमातेची सेवा करतात। तर मित्रांनो, हा श्राप गोमातेने त्या स्त्रीला दिला होता आणि ही एक सत्य घटना आहे। तर मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हेच समजते की जर कोणीही प्राणी, पशु किंवा मानव कोणीही आपल्याकडे मदतीसाठी याचना करत असेल तर तुम्हाला शक्य असेल तर त्याची मदत जरूर करा। जर आपण मदत केली नाही तर त्याच्या बदल्यात आपल्याला पण श्राप लागतो। पहिले जो श्राप असायचा तो आजच्या या कलियुगात बदुवा म्हणून समजला जातो। जर कुठल्या मनुष्याला अशी बद्दुवा लागत असेल तर हळूहळू त्याची अधोगती होऊ लागते। त्याच्या जीवनात अचानकच मोठे संकट येऊ लागतात, घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागते। तर मित्रांनो, तुम्ही गोमातेला खरंच मनापासून मानत असाल तर कमेंटमध्ये जय गोमाता लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका चर्चेसह। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार। श्री स्वामी समर्थ। जय माता लक्ष्मी। जय श्री कृष्ण। जय श्री राम। जय श्री हनुमान।